झी 24 तास एक पाऊल पुढे। कॉलेज विद्यार्थ्यांना मीडियाशी बोलायचं असेल तर प्राचार्यांची परवानगी घेणं आवश्यक आहे असा अजब फतवा पुणे विद्यापीठानं अखेर आता मागे घेतलाय। या फतव्याचा भंग करणाऱ्या विद्यार्थ्यांना 5,000चा दंड आणि निलंबनाची तरतूद देखील करण्यात आली होती। 1 जुलैपासून लागू करण्यात आलेल्या या सर्क्युलरमध्ये कॉलेज किंवा विद्यापीठाच्या कोणत्याही समस्येबाबत मीडिया किंवा अन्य कोणत्याही संस्थेशी प्राचार्यांच्या संमतीशिवाय बोलण्यास बंदी करण्यात आली होती। दरम्यान विद्यापीठानं हे सर्क्युलर मागे घेतल्याची माहिती या प्रकाराला वाचा फोडणारे विद्यार्थी नेते सिद्धार्थ शंकर शर्मा यांनी दिली आहे। याबाबत विद्यापीठानंही माघार घेतल्याची अधिकृत माहिती दिलेली आहे। एकूणच आपण बघतोय एक अजब असा फतवा काढलेला होता युनिव्हर्सिटीनं। कॉलेज विद्यार्थ्यांना मीडियाशी बोलायचं असेल तर प्राचार्यांची परवानगी घेणं आवश्यक आहे असा अजब फतवा पुणे विद्यापीठानं काढलेला होता, तो मात्र अखेर त्यांनी मागे घेतलाय। या फतव्याचा भंग करणाऱ्या विद्यार्थ्यांना 5,000चा दंड आणि निलंबनाची तरतूद करण्यात आली होती। 1 जुलैपासून हा लागूही करण्यात आला होता। या सर्क्युलरमध्ये कॉलेज किंवा विद्यापीठाच्या कोणत्याही समस्येबाबत मीडिया किंवा अन्य कोणत्याही संस्थेशी प्राचार्यांच्या संमतीशिवाय बोलण्यास बंदी घालण्यात आली। या संदर्भात सिद्धार्थ शर्मा यांच्याशी आम्ही बोललो, त्यांनी प्रतिक्रिया दिली, ती ऐकूया। मॅडम, मी स्वतः कायद्याचा विद्यार्थी आहे। कोणताही भ्रष्टाचार, कोणतंही प्रकरण असेल महाविद्यालयाशी रिलेटेड, त्याच्याशी मीडियाला थेट बोलण्यास अतिशय दडपशाही पद्धतीने पुणे विद्यापीठाने बंदी टाकलेली आहे। कोणत्याही प्रकारचं मीडियाशी अथवा कोणत्याही अधिकृत संस्थेशी आम्हाला तक्रार करता येणार नाही, अशा पद्धतीचा हा अजब फतवा होता। व हे जर नियम आम्ही पाळले नाही तर 5,000 रुपये दंड इतकीपर्यंत शिक्षा देण्याची तरतूद पुणे विद्यापीठाने नवीन अमेंडमेंटद्वारे केली होती आणि याच्या विरोधात आम्ही आंदोलनाचीही भूमिका घेतली होती। हा एवढा अन्यायकारक नियम होता की आम्ही कालपासून याच्या विरोधात उघडपणे सविनय कायदेभंग करतोय। आताही आपल्याशी बोलताना मी संबंधित महाविद्यालय असेल किंवा कुलगुरू असेल कोणाचीही परवानगी घेतली नव्हती व याच्या विरोधात हिंमत असेल तर त्यांनी कारवाई करून दाखवावी अशी सरळ त्यांना आम्ही आव्हान दिलं होतं। परिणामी अशा तुगलकी फरमानाविरुद्ध काय चर्चा करायची अशी आमची भूमिका होती। मीडियाने दिलेल्या प्रसिद्धीमुळे ज्या मीडियाकडे अप्रोच करायला आम्हाला बंदी टाकण्यात आली होती त्याच मीडियामुळे आज हा GR पूर्णतः स्थगित करण्यात आलेला आहे। त्यामुळे आपण मीडियाचे मनापासून आम्ही आभार मानत आहोत।